नमस्कार सर्वांना, मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत फक्त रेसिपीजच शेअर करत आहे. टोमॅटो केचप बनवायचा आहे मला, त्यासोबत चिकन फ्रँकी आणि गाजरचा हलवा तुमच्यासोबत शेअर करते मी. पहिल्यांदा तर ना इथं बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला टाकत आहे मी. गरम मसाला किंवा चिकन मसाला, मटन मसाला टाकू शकता तुम्ही. इथं काळं तिखट अजिबात वापरायचं नाही आहे आपण इथं, मग त्याची चव पूर्णपणे वेगळीच होऊन जाते. थोडीशी काळी मिरी पूड कुटून घेतलेली मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकत आहे मी याच्यामध्ये. कोथिंबीर टाकते, थोडंसं मीठ टाकते चवीनुसार जितकं हवं तेवढं, आणि मॅरिनेट करून ना आपल्याला एक अर्धा तास तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. ॲक्च्युली फ्रँकी बनवण्यासाठी म्हणजे चिकन फ्रँकी, चिकन रोल बनवण्यासाठी टोमॅटो केचप पण लागणारच आहे. आणि संपला होता ना माझ्याकडे, मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते. तर मी इथं 1 kg टोमॅटो घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुवून करून ना कट करून घेते हे सगळे टोमॅटो. त्यामध्ये काही खडे गरम मसाले टाकायचे. एक तमालपत्र, अर्धच तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, एक 2-3 लवंग आणि 2-3 मिरी टाकलेले आहेत. एक 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा छोटा कांदा टाकून थोडंसं पाणी टाकून शिजवून घेते मी याला. मार्केटमध्ये नाही का छान असा माइल्ड फ्लेवर असतो त्या मसाल्यांचा, तो सेम तीच चव आपल्याला इथं सॉसला येणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आता टोमॅटो शिजण्यासाठी ठेवलेले मी दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर केलेले आहेत आणि तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी गाजरचा हलवा बनवण्यासाठी घेतलेला आहे. तोपर्यंत आपलं चिकन देखील तर मॅरिनेट होत आहे. 2 चमचे ना भरपूर मोठ्या चमच्याने तूप टाकून मी गाजर ना परतण्यासाठी ठेवलेलं आहे. तसंच मधून माझी किचनची आवरावर भांडे वगैरे ते देखील चालू आहे. दोन्ही गॅस बिझी आहेत, तुम्ही पाहत आहात. गाजर तसंच हलवत राहायचं आहे, तुपावरती छान परतवून घ्यायचं आहे. साईडला टोमॅटोला देखील लक्ष द्यायचं आहे आपल्याला. त्यासोबत आता चपाती पण आपल्याला लागणार आहे. इथं मैद्याची देखील चपाती आपण बनवू शकतो चिकन रोलसाठी, पण मी हेल्दी बनवते त्याच्यामुळं आपली नॉर्मल चपाती बनवणार आहे. पीठ मळून घेते मी तोपर्यंत इथं, म्हणजे हे दोन्ही गॅस बिझी आहेत तोपर्यंत आपलं पीठ देखील छान रेस्ट होऊन जातं. तुम्ही इथं पाहता तुपावरती गाजर छान परतले गेलेले आहेत. छान त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. यामध्ये दूध टाकून घेऊया आपण. थोडंसं दूध माझ्याकडे रात्रीचं शिल्लक होतं ते टाकले, आणि नंतर आज जे आलेलं दूध होतं ते म्हणजे मिळून ना मी 1 ग्लास दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे. इथं इन्स्टंट पण हलवा बनवतात, डायरेक्ट कुकरला टाकून शिट्ट्या करतात ना, पण त्याची चव ना तेवढी छान येत नाही असं मला वाटतं. म्हणजे नाहीच येत त्याची चव तेवढी चांगली. असं म्हणजे प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीमध्ये छान तुपामध्ये दुधामध्ये शिजवलेल्या हलव्याची ना चवच वेगळी येते आणि असाच जास्त छान लागतो. एकतर आपण काही नेहमी खात पण नाही, वर्षातून हेच तर सीझन असतं हलवा खाण्याचं, आणि यामध्ये पण गडबड गोंधळ करून ते कुकरला बनवल्यानंतर काय ते हलव्याची तेवढी मजाच राहत नाही. साईडला आपले टोमॅटो देखील शिजून झाले. मी त्याला फॅनखाली थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. हलवा साईडला शिजतच आहे. चिकनसाठी लागणारा मी कांदा कट करून घेतलेला आहे. थोड्याशा तेलावरती ना कांदा मऊ होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. कांदा मऊ होतच आहे. मग आपलं इथं दूध देखील गाजर ना दुधामध्ये छान शिजून निघालेलं आहे. अंदाजे मी याच्यामध्ये मला जेवढी हवी तेवढी साखर टाकलेली आहे. 1 छोटी वाटी टाकलेली आहे मी इथं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर या साखरेसोबत देखील ना हे गाजर छान शिजवून घेऊया आपण, म्हणजे गोडसरपणा पूर्ण आतपर्यंत उतरला जातं. कांदा छान परतल्यानंतर आता हे जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे यामध्ये टाकून घेऊन चिकनचा कलर पूर्णपणे छान चेंज होईपर्यंत चिकन तसंच परतवून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यावरती ताट झाकून ठेवूया. आता माझ्याकडे इथं खवा आणलेला आहे. हा अर्धा kg खवा आहे. यामधील ना अर्धाच खवा मी याच्यामध्ये वापरणार आहे. पाव kg म्हणजे 250 ग्रॅम खवा मी इथं वापरते. गाजरने पूर्ण साखरेचं देखील पाणी शोषून घेतलेलं आहे, दूध शोषून घेतलेलं आहे, साखरेचं पाणी. त्याच्यामध्ये छान गाजर शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये खवा टाकून छान मिक्स करून घेते आणि आणखीन एकदा याला या खव्यासोबत ना मस्त असं मंद गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देते. इथं अगदी 5-10 मिनटात दाखवत आहे मी तुम्हाला, पण हा हलवा बनवण्यासाठी पूर्णपणे 1 तास गेलेला होता मला. दुधात शिजवा, तुपात भाजा, त्यानंतर साखरेच्या पाण्यामध्ये शिजवा, खव्यासोबत शिजवा, त्याची चवच अगदी भारी आलेली होती. आता साईडला ना मी 1-2-3 चमचे तूप गरम केलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे काजू आणि किशमिश टाकलेले आहेत मी मनुके. हलवा झाल्यानंतर वरून थोडीशी वेलदोड्याची पूड टाकलेली आहे आणि तळून घेतलेले काजू आणि म्हणजे जे हे काही मिक्स ड्रायफ्रूट्स आपण तुपासोबत तळून घेतले ना ते याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया आणि झालं झाकून ठेवूया. मस्त असं आपला ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेला ना गाजरचा हलवा बनवून तयार आहे.
इथं कलर थोडासा कमी आहे कारण मी याच्यामध्ये एक्स्ट्रा फूड कलर कोणताच ॲड केलेला नाही आहे. जो आहे तो गाजरचाच कलर आहे, तो ओरिजिनल आहे तो. आणि इथं ना आपल्या साईडला चिकन देखील शिजलेलं आहे. थोडंसं अशी ग्रेव्हीच असू द्यायची, पूर्ण पण ड्राय करायचं नाही, थोडंसं लिक्विड कन्सिस्टन्सीच असू द्यायची याची. लास्टला वरून थोडीशी कसुरी मेथी टाकली मी त्याच्यावरती, गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत ना आपलं इथं जे टोमॅटो केचपसाठी टोमॅटो ठेवलेले होते थंड झाले. त्याच्यातले जेही काही गरम मसाले मला वरती दिसत होते ना, काढून घेतले मी ते बाजूला आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. जे ते ज्युसरचं जार असतं ना, त्यामध्ये घालून तुम्ही फिरवून घ्या, म्हणजे उडणार नाही अजिबात. त्यानंतर एक चाळणी ठेवून चाळून घ्या हे पूर्ण, म्हणजे थोड्या देखील बिया वगैरे राहायला नको. बाहेर जसं अगदी प्लेन मखमलसारखा सॉस असतो ना, तसं भेटतो आपल्याला सॉस. त्यानंतर थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर, थोडीशी साखर, मीठ टाकलेलं आहे आणि एक अर्धी वाटी विनेगर टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि ते छान आता शिजवून घेऊया आपण. म्हणजे त्याच्यातलं ना पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात कमी व्हायला हवं. आता मी तुम्हाला लास्टला दाखवते. अशी बाहेर तुम्हाला माहीतच ना सॉस कसा भेटतो, त्या कन्सिस्टन्सीचा असायला हवा. सॉस आपला साईडला शिजत आहे तोपर्यंत मी चपाती देखील बनवून घेतल्या, कारण आपल्याला चिकन रोलसाठी चपाती लागणारच होते ते. जर का शिल्लक कधी कणिक राहिलीच ना, तर तुम्ही या पद्धतीने ठेवत चाला. एका म्हणजे बंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून ना, त्याला वरून थोडंसं तेलाने ग्रीस करून ठेवायचं, म्हणजे वरून अजिबात कणिक अशी कडक झाल्यासारखी होते किंवा कलर चेंज होतो ना कणकेचा, तसं अजिबात होत नाही. हीच कणिक तुम्ही रात्री किंवा उद्या सकाळी जरी वापरली तरी चालतं, छान होतात चपात्या. तसं शक्यतो तर वापरू नये तशी कणिक, पण जर का राहिली तर या पद्धतीने आपण वापरू शकतो कधी कधी. इथं पूर्ण झालेलं होतं माझं, सॉस देखील थंड झालेलं होतं. आता चिकन रोलसाठी ना मी थोडंसं म्हणजे त्याच्यासाठी एक डिप बनवणार आहे. त्यासाठी थोडंसं सॉस साईडला काढून घेतले वाटीत, त्यामध्ये थोडं एक 2-3 चमचे मेयोनीज मिक्स करून घेत आहे. हे छान मिक्स करून झाल्यानंतर ना, याच्यामध्ये आपण थोडीशी काळी मिरी पूड, थोडंसं ऑरेगॅनो आणि थोडंसं पिझ्झा सीझनिंग असेल तर टाका, नसेल तर पूर्णपणे स्किप केलं तरी देखील चालेल. फक्त टोमॅटो केचप लावलं तरी देखील मस्त होतं, किंवा पुदिन्याची चटणी जरी लावली ना तरी देखील खूप भारी होतं. आता हा स्प्रेड आपण चपातीला लावून ना, त्याच्यावरती जे चिकन बनवलेलं आहे ते ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिमला मिर्च देखील ठेवू शकता. मार्केटमध्ये जशी चिकन फ्रँकी भेटते ना, त्यापेक्षा आपण खूप जास्त चविष्ट आणि हेल्दी आपण इथं घरी बनवू शकतो. आजचा व्हिडिओ ना थोडा खूपच जास्त फास्ट केलेला आहे मी, कारण खूप जास्त मोठा होत होता. 3 रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये दाखवत होते म्हणून. पण क्लिअर सांगितलेत मी सगळी रेसिपी, अशी सेपरेट क्लिअर सांगितलेली आहे. तुमचा गडबड गोंधळ अजिबात उडणार नाही आहे. आणि मार्केटमध्ये किती सॉस किती महाग भेटतात. महाग म्हणण्यापेक्षा आणले की लगेच संपून पण जातात ते सॉस, असे पुरवणी देखील येत नाहीत. त्याच्यापेक्षा हे 20 रुपये KGचे टमॅटो आणलेले होते. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात किती अर्धा KG सॉस झालेला असणार आहे त्याचं, मला तरी असं वाटतं. तुम्हाला मी सगळ्यात शेवटी दाखवतेच किती झालेलं आहे ते. तुम्ही व्हिडिओमध्ये जसं पाहिलात ना, त्या पद्धतीने ही चपाती तुम्ही फोल्ड करून घ्या. म्हणजे लहान मुलांच्या जरी हातात दिलात ना तरी ते चिकन असं इकडून तिकडून सांडणार नाही अजिबात. आणि याला ना आपण बटर लावून तव्यावरती आणखीन एकदा छान असं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊया. तुम्हाला जर का हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही कोबी देखील अगदी बारीक चिरून ना याच्यामध्ये टाकू शकता. आणि सेम असाच रोल ना तुम्ही व्हेजचा देखील बनवू शकता, पनीर वापरून किंवा मिक्स भाज्या वापरून देखील. मुलांच्या टिफिनला द्यायला खूप छान होतं. तयार झालेला आहे आपला इथं चिकन रोल, चिकन फ्रँकी, त्यासोबत गाजरचा हलवा. आणि संध्याकाळच्या वेळेस नंतर मग मी सॉस पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथं भरून ठेवत होते बॉटलमध्ये. गाजरचा हलवा देखील भरून फ्रीजमध्ये ठेवून टाकत होते. चला तर मग आजचा हाच ब्लॉग होता. अगदी झटपट क्विक अशा मी रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला क्लिअर समजल्या असतील अशी मी आशा करते. भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.